तर कसं पब्लिक आज ना सकाळी उठून आपल्या सर्व म्हशी गायींचं फायनली दूध बीत काढलं आणि त्यांना लगा आता इकडच्या वाड्याची बांधण्याची सुरुवात आपल्या आजोबा करताय बरं का एक एक करून. आपल्या गाई तर बांधल्या गेल्या आहे बरं का. अशा प्रकारे आपला हाल्या पण बांधला गेला ना आपल्या ह्या कोंबडीने. कालच 2 पिल्ल्यां फोडले बरं का. हे सफेद तर लय आवडत होतं मला. तुम्हाला कोणतं आवडलं ते कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि आता हे आपल्या बबडीला पण पाणी बिनी पाजण्यासाठी सोडायची बरं का. मग काय फायनली तिला पण उठवली आणि सोडून दिली. तिला म्हटलं केव्हा पाणी पिते. मग काय आपल्या आजोबांनी काल चारा रचला बरं का. त्याच्यावरती पण आता पत्रे ठेवावं लागतील. हे जुने पत्रे आपल्याकडं. आणि आपल्या शेळ्यांची पण सोय आता इकडेच करून टाकली बरं का. तिकडं लय ऊन लागत होतं त्यांना. लगेच आपल्या हारणीजवळ पण जायचं आहे आपल्याला. आपल्या हारणीच्या पण डोक्यावरती हात बीत फिरून टाकला बरं का अशा प्रकारे. आणि आपल्या हारणी बघा कशा प्रकारे दूर गेलं का जवळ येते बघा. तेच म्हणतात नाही का मुख्य प्राण्यांचा जीव असतं आपल्यावरती. आणि अशा प्रकारे लगे तिला भेटून लगे इकडे ज्वारीच्या शेताकडे आलो बरं का. आणि ज्वारी पण आपली लवकरच संपत आलेली आहे. तिची दुरी बघा कशा प्रकारे उठली आहे. आणि आपला हाल्या पण आता तुम्हाला दाखवतो बरं का. सर्वात मोठा हाल्या हे बघा. अशा प्रकारे आपला मोठा हाल्या आहे बरं का. आता 3 हाले झाले आपल्याकडे. आणि आपले हे रोप टाकलं आहे बरं का मिरचीच्या या भांड्यांमध्ये. आणि माठचं पाणी आपल्या आजींनी भरून टाकलं आहे बरं का इथं माठ. कारण माठचंच पाणी एकदम छान असतं. फ्रीज तर आहे आमच्याकडं पण माठमध्येच भरून दिला. आणि आपल्या लहान हालाकडं भेटायला गेलो बरं का त्याला. आणि मग काय त्याला पण फायनली सोडला आणि सावलीत बांधला बरं का. आणि आपल्याकडं आता आहे ना 3 हाले आहे बरं का. हा बघा हा बाजूचा एक हाल्या आणि हा एक हाल्या म्हणजे 3 हाले झाले आपल्याकडं. मोठा पण आहे आपल्याकडं. आणि या हाल्यांना पण आपल्याला मोठं करायचं आहे बरं का आता. आणि हा आल्या तर एकच नंबर आहे म्हणजे लई गरीब आहे. आणि आता आपला लहान हाला पण लई त्याच्याजवळ टक्कर खेळण्याची कोशिश करतो. पण आपला लहान हाला अजून लहानच आहे बरं का. आणि आपल्या लहान हाल्याला पण आता लवकरच मोठं करून त्याला पण टक्करसाठी ठेवावं लागेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.